नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत. पुण्यातल्या कसबा विधानसभेच्या रणनीतीच्या बाबतीत भाजपच्या पुणे शहर कोर कमिटीची बैठक आज चंद्रकांत पाटील यांच्या घरी सकाळी 11 वाजता होणार असल्याचं समजतंय. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती ठरवण्यासाठी भाजपच्या शहर कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक होतीये. चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी 11 वाजता ही बैठक होणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वैभव, 11 वाजता ही बैठक होतीये, काय नेमकी अपडेट? अजिंक्य 11 वाजता कसबा विधानसभेच्या उमेदवारीबाबत आणि एकूण रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी पुणे शहर कोर कमिटी जी आहे, म्हणजे भाजपचे शहर अध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील आणि शहरातले आमदार जे आहेत हे आमदार असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक जी आहे ती पार पडेल. कसब्याची उमेदवारी कुणाला द्यायची आणि निवडणूक जी आहे ती कशा पद्धतीने लढवली जाईल याबाबत ही चर्चा जी आहे ती होणार आहे. काँग्रेसनं कालच स्पष्ट केलेलं होतं की काँग्रेस कसब्याची विधानसभेची जागा जी आहे पोटनिवडणूक ती लढवणार आहे. त्यामुळे आता एकूण सगळ्या घडामोडींनी वेग पकडलेला दिसतोय. भाजपकडूनही चर्चा जी आहे ती 11 वाजता केली जाईल. उमेदवार कोण असेल याबाबत फार चर्चा होणार नाही असं भाजपच्या सूत्रांनी सांगितलंय. मात्र रणनीती जी आहे, निवडणुकीची जबाबदारी कोणाकडे दिली जाईल, कशा पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा राबवली जाईल, अशा सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे ती होईल आणि उमेदवार जो आहे तो केंद्रीय पद्धतीनंच जाहीर केला जाईल असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अजिंक्य. वैभव, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. सातारा जिल्ह्यातील 9 अनधिकृत शाळा बंद करण्याचे शिक्षण संचालकांनी आता शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता न घेता, कोणतीही परवानगी न घेता सातारा जिल्ह्यामध्ये 9 अनधिकृत शाळा सुरू असल्याचं समोर आलेलं आहे. शैक्षणिक वर्ष संपायच्या आधी या शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी आता शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील 2, खटाव तालुक्यातील 5 आणि पाटण तालुक्यातल्या 2 अशा एकूण 9 शाळांचा समावेश आहे. आणि यानुसार या शाळांना आता शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. या सगळ्या प्रकारामुळे आता एकच खळबळ उडालेली आहे. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही असं शिक्षण संचालकांनी स्पष्ट केलंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सचिन, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार समोर येताना दिसतोय. शिक्षण संचालकांनी आता एक आदेश देखील दिलेला आहे. सविस्तर याबद्दल काय सांगताय? सचिन यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र साताऱ्यातल्या या अनधिकृत 9 शाळा बंद करण्याचे आदेश आता शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. मात्र या शाळा जरी बंद होणार असल्या तरी विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही याची ग्वाही सुद्धा संचालकांनी दिलेली आहे. पुढची एक महत्त्वाची राजकीय बातमी बघूया. शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीचा नवा पॅटर्न आकाराला येणार आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती होणार असल्याची घोषणा केली जाणार आहे आणि तसे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं आणि वंचितच्या प्रकाश आंबेडकरांच्याकडून देण्यात आलेले आहेत. या युतीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिलेली आहे. केवळ मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका निवडणुकांपुरती बोलणी पक्की झाल्याची माहिती देखील आता आंबेडकरांनी दिलेली आहे. भाजप आणि अपक्षच्या जागा वंचितला सोडण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी आहे. त्यामुळे वंचितला 50 ते 70 जागा मिळू शकतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असतील असं दिसत नाही. आलेत सोबत तर वंचितच्या काही जागा कमी होतील. त्याला वंचितची तयारी असल्याची देखील माहिती मिळतेय. वंचितनं शिवसेना विजयी झालेल्या जागा मागितलेल्या नाहीत असंही समजतंय. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातल्या युतीवर अजून बोलणी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, वंचित आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
या दोन पक्षांची युती होईल हे तर जवळपास निश्चित मानलं जातंय। जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील समोर येताना दिसतोय। पुढच्या काळात कदाचित वेगळ्या समीकरणांची ही नांदी दिसतेय। सिद्धार्थ, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, फार महत्वाची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आणि फार जवळचं सूत्र आहे। एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामध्ये की ज्या पद्धतीनं शिवसेना आणि वंचितच्या युतीची चर्चा सुरू आहे तर ती युती जवळपास झालेली आहे आणि ती युती फक्त महानगरपालिका मुंबई आणि इतर शहरातल्या ज्या ड्यू महानगरपालिका निवडणूक आहेत त्यापुरतीच ही युती आहे। आणि युतीसाठी मुंबईतील ज्या जागांबद्दलचं बोलणं होतं त्या सुद्धा तडजोड झाल्याची किंवा एकमत झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामध्ये भाजप असेल किंवा इतर अपक्ष जे जागा ज्या ठिकाणी त्यांच्या जागा आहेत आता त्या जागांवर वंचितला त्या 50 ते 70 जागा देण्याची जवळपास फॉर्म्युला त्या ठिकाणी एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे। दुसरी एक अडचण अशी आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्रित महानगरपालिका लढतील का याबद्दल अजून साशंकता नाही, कारण काँग्रेसने एकता चलोरचा नारा दिलेला आहे, राष्ट्रवादीने आपली भूमिका नाही मांडली, त्याबद्दल सुद्धा तडजोड करायची तयारी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येऊ शकत असतील तर वंचितच्या काही जागा कमी होतील आणि त्या कमी झाल्या तरी त्याची मंजुरी त्याला वंचितच्या गटाने देऊन टाकलेले। त्यामुळे जवळपास महाविकास आघाडी एकत्रित लढली तरी प्रकाश आंबेडकर सोबत असतील, नाही लढली तरी उद्धव ठाकरे यांच्या सोबत प्रकाश आंबेडकर असतील आणि जागांबद्दलचा सुद्धा त्या ठिकाणी तिढा सुटलेला आहे। एक महत्वाची गोष्ट आहे की आताची जी युती आणि आताच्या ज्या काही बोलण्या झालेल्या आहेत त्या फक्त मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर महानगरपालिकांबद्दल बोलणी आहे। येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा बद्दल कसल्याही पद्धतीची युतीची बोलणी झालेली नाही। बरं सिद्धार्थ, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे हे देखील पाहूया। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची युतीची चर्चा चालू असल्याचे समजत आहे। परंतु जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीत जर आले तर त्यांचं मनापासून स्वागतच आहे, कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडी येण्यामुळे जो भाजप पक्ष जातीवादी, धर्मांध, संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी जो पक्ष आहे याला सत्तेपासून थांबवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदतच होईल। तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुलेशाह आंबेडकर यांचा विचार अधिक मजबूत होईल। त्यामुळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जर महाविकास आघाडीत आले तर त्यांचं मनापासून स्वागतच। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। मुंबई महानगरपालिकेकडून 377 वेळेला एसीबीला अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आलेली आहे। 395 विनंत्यांपैकी 377 प्रकरणांमध्ये ही परवानगी नाकारल्याची माहिती आहे। चौकशी करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असतं। माहितीच्या अधिकाराखालील डेटावरून असं स्पष्ट झालं असून एसीबीकडून अशा 395 पैकी एकाही विनंतीला मान्यता दिलेली नाही। जेव्हा एसीबीला बीएमसी किंवा कोणत्याही सरकारी विभागांची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे, जेव्हा कोणतीही विनंती मिळते तेव्हा अंतर्गत प्राथमिक चौकशी केली जाते आणि त्यावर आधारित जर काही तथ्य नसेल तर परवानगी नाकारली जाते। काही प्रकरणांमध्ये आवश्यक असल्यास विभागीय चौकशी केली जाते अशी माहिती समोर येते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, काय नेमका हा सगळा प्रकार आहे, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? मुंबई महानगरपालिका ही देशातली सगळ्यात मोठी आणि श्रीमंत महापालिका आहे, त्यामुळे यांच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये वारंवार अनेक वेळेला प्रश्न उपस्थित केले जातात। अँटी करप्शन ब्युरो कडे अनेक तक्रारी जात असतात। अशा वेळेला अमुक व्यक्तीची चौकशी करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या असं पत्र अँटी करप्शन ब्युरो हे मुंबई महानगरपालिकेला पाठवत असते, कारण त्यापूर्वी म्हणजे अँटी करप्शन ब्युरोकडे एखादं प्रकरण जाण्यापूर्वी त्या व्यक्तीची विभागीय चौकशी होणं गरजेचं असतं आणि त्यानंतर जर विभागीय चौकशी करून त्यात काही तथ्य नाही आढळलं तरच ते प्रकरण जे आहे ते पुन्हा अँटी करप्शन ब्युरोकडे सोपवलं जातं। आणि त्यामुळे अँटी करप्शन ब्युरोकडे अशा 377 परवानग्या ज्या आहे मागितल्या होत्या त्या नाकारण्यात आलेल्या आहेत आणि 18 प्रकरणांवर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही।
परंतु त्यामुळे बरेच वेळेला असं होतं की अंतर्गत चौकशी जी आहे ती बायस असण्याची शक्यता आहे आणि नागरिकांकडे जो एक मार्ग आहे, ज्या मार्गाने अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करून त्या मार्गाने सत्य बाहेर उघडकीस आणणं, त्याला कुठेतरी चाप लागते आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची प्रकरणं वाढत जातात, असा प्रकार या संपूर्ण याच्यामधून आपल्याला दिसून येतो. बरं प्रणाली, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि यानंतर आताच्या घडीच्या महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज पाहूया. शिवसेनेचं रक्त हे सळसळतं आहे असं संजय राऊत यांनी वक्तव्य केल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी राऊत यांचा समाचार घेतलाय. काँग्रेस राष्ट्रवादीची चमचेगिरी करण्यासाठी किती खोके घेतले असा सवाल गायकवाड यांनी विचारलाय. मी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचे किती खोकी घेतले असं संजय राऊतला माझा प्रतिप्रश्न आहे की त्यांची चमचेगिरी करायकरता तुम्हाला किती पैसे भेटतात? उठसूट रोज तुम्ही राष्ट्रवादीची वफादारी करता, तुम्ही काँग्रेसची वफादारी करता, तुम्ही आणखी कोणाची करता? हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आणि शिवसैनिकाचं उसळतं रक्त होऊच शकत नाही. शिंदे फडणवीस डबल इंजिन सरकारला तिसरं इंजिन लागण्याचे संकेत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेले आहेत आणि याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. इंजन कोणता लागणार आहे? आज आमचा डबल इंजनचा सरकार आहे आणि ह्या सरकारमध्येच सर्व आमचे नेते जे काही निर्णय घेतात, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी, हे दोघं जे निर्णय घेतील तो निर्णय, तोच डब्बा आणि तोच इंजन आम्हाला लागेल. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाला दयाळू म्हटल्यानंतर त्यांच्या पियेला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. यानंतर बुलढाणा जिल्ह्यातले शिंदे पक्षातले आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा औरंगजेबाला दयाळू म्हणणाऱ्या अबू आझमींना आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा दिलाय. अबू आझमी जर या ठिकाणी अशी प्रकारची दयाळू भाषा बोलत असतील आणि पुन्हा उर्मटपणे म्हणतील की असं बोलू, तर असं जर ते बोलत असतील तर मग मात्र त्यांना आम्हाला एक शिवभक्त म्हणून आमच्या स्टाईलमध्ये उत्तर देण्याची गरज आहे, मला असं वाटतं, आणि ते उत्तर आम्ही योग्य वेळी त्याला देऊ. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीमध्ये ईडीच्या वकिलांनी केलेल्या खुलाशावर कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज कोर्टामध्ये नेमकं काय होतंय पाहणं महत्त्वाचं असेल. बच्चू कडू यांनी त्यांच्या अपघातासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. आपला घातपात नाही तर अपघात झाला होता असं बच्चू कडू म्हणाले. वाहन चालकाची चूक नसून आपणच गोंधळलेलो होतो असंही कडूंनी स्पष्ट केलंय. नाशिकचे जिल्हाधिकारी डी गंगाथरन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. गंभीर बाब म्हणजे नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसह अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि 2 जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या विरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. इगतपुरी तालुक्यातल्या आदिवासी समाजातील मुलांची विक्री आणि वेठबिगारी प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं या अधिकाऱ्यांना भोवल्याचं दिसतंय. राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे तर मुंबईच्या हवेतील गारठा हा आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीची अनुभूती आणखी काही दिवस येणार आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता आणखी 2 दिवस खालावलेलीच असेल असंही समोर येत आहे. पुण्यातली हवा देखील आता दिवसेंदिवस प्रदूषित होत चाललेली आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आणि कोथरूडमधल्या हवेची गुणवत्ता अतिप्रदूषित आहे. यामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असल्यानं तज्ज्ञांनी काळजी घेण्याचं पुणेकरांना आवाहन केलंय. गेल्या वर्षात जून ते ऑक्टोबर 2022 या काळात नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यामध्ये तब्बल 66,000हून अधिक हेक्टरवरचं पीक मातीमोल झालंय. शेतकऱ्यांचं एकूण 9,963 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातल्या गुरेज भागात हिमस्खलन झालं. सुदैवानं या हिमस्खलनामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर घटनास्थळी तातडीनं बचाव पथक दाखल झालं आणि त्यांनी मदत कार्य सुरू केलंय. उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एका भरधाव डंपरनं कारला धडक दिली आहे. या अपघातात 6 जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय. मृतांमध्ये 2 महिलांचा देखील समावेश आहे.
हरियाणाच्या रोहतकमध्ये 2 चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दुकान लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र या दुकानदारानं चोरट्यांना बाहेर काढलं आणि त्यानंतर हे चोरटे फरार झालेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। आग्र्यामध्ये दुकानदाराची नजर चुकवत त्याची सोनसाखळी चोरून चोरट्यानं पळ काढला। ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद इथं एक मुलगी भर रस्त्यात कार उभी करून एका चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य करत रील बनवत होती। ही मुलगी रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांकडे पाहून अश्लील हातवारे देखील करत होती। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कार मालकाला 17,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। उत्तर प्रदेशमधल्या मेरठ इथल्या विद्यापीठात 2 परदेशी मुलींसोबत गैरवर्तणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। काही विद्यार्थी या मुलींची छेड काढताना पाहायला मिळाले। त्यानंतर तातडीनं पोलिसांनी दाखल होत मुलींना सुरक्षितपणे बाहेर काढलं। या मुली विद्यापीठात धर्मांतरासाठी आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। अमेरिकेच्या एफबीआयनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या निवासस्थानी तब्बल 13 तास झडती घेतली। या ठिकाणाहून त्यांनी काही गोपनीय कागदपत्र जप्त केल्याचं समजतंय। एफबीआयनं बायडन यांच्या काही हस्तलिखित नोट्स देखील ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारच्या विरोधात नागरिक निदर्शनं करतायत। राजधानी तेल अवीव इथल्या रस्त्यांवर आंदोलनं झालेली आहेत। न्यायव्यवस्थेत बदल करून लोकशाहीला धक्का लावण्याचं काम नेतन्याहू करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। अमेरिकेतल्या इंडियाना भागातल्या एका हल्लेखोराला पोलिसांनी चकमकीत ठार केलंय। हा हल्लेखोर अचानक मॉलमध्ये शिरल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली। यानंतर तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हल्लेखोराला शरण येण्याचं आवाहन केलं, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या हल्लेखोराचा चकमकीमध्ये खात्मा करण्यात आला। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया। सातारा नवीन एमआयडीसीतल्या कचरा डेपोला आग लागलेली आहे। परिसरात धूर पसरल्यानं नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। या कचरा डेपोला अज्ञातांनी आग लावल्यानं या भागामध्ये धुराचं साम्राज्य आहे। धुरामुळे ढगाळ वातावरण तयार झालंय आणि या सगळ्याचा त्रास या भागातल्या नागरिकांना सहन करावा लागतोय। चंदननगर, कोडोली, कारंडवाडी आणि खोकडवाडी इथल्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय। याकडे एमआयडीसी प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिक करतायत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सचिन, कचरा डेपोला लागलेली आग आटोक्यात आली आहे का? काय नेमकी सध्याची स्थिती? साताऱ्यातील जी नवीन एमआयडीसी परिसर आहे, इथं जो कचरा डेपो आहे याला अज्ञातांनी रात्री आग लावली होती आणि याच्यामुळे खूप मोठं धुराचं साम्राज्य या भागात पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। याच्यामुळे या भागातील लोकांना त्रासही सहन करावा लागतो। आता आगीची परिस्थिती सांगायची झाली तर आग आता नियंत्रणामध्ये आहे, मात्र याचा धूर जो निघतो या धुरामुळे या भागामध्ये प्रचंड म्हणजे आपण म्हणू शकतो की लोकांना त्रास होतो या धुराचा। कोडोली असेल, चंदननगर असेल, कारंडवाडी असेल किंवा खोकडवाडी या ठिकाणी या नागरिकांना या धुरामुळे श्वसनाचा त्रास सुद्धा होऊ लागलेला आहे आणि याच्याकडे प्रशासनानं ताबडतोब लक्ष द्यावं अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली। बरं सचिन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। यानंतरची बातमी वर्ध्यातली आहे। हिंगणघाट तालुक्यातल्या बोरगाव दातार इथं शेतातल्या गोठ्याला रात्री भीषण आग लागली आणि या आगीमध्ये गोठा पूर्णपणे जळून खाक झालाय। कोपरा येथील शेतकरी प्रकाश घातुर्ले यांचा हा गोठा होता। आगीमध्ये गोठ्यातील स्प्रिंकलर पाईप, थ्रेशर इंजिन, खत आणि इतर शेती उपयोगी साहित्य जळून गेल्यानं तब्बल 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। आग लागल्याचं लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचं स्वरूप तीव्र होतं। संपूर्ण गोठ्याला आगीनं भस्मसात केलं। या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। भाऊ, इंजिन आहे जळलं रे।
आणि यानंतरची एक धक्कादायक बातमी पंढरपूरमधनं पंढरपूर शहरात 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळलाय. शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी महात्मा फुले चौकात कृष्णा तिम्मा धोत्रेचा शौचालयाजवळ हा मृतदेह आढळल्याचं समजतंय. अनेक वर्ष बंद असलेल्या शौचालयाजवळ छिन्न विच्छिन्न अवस्थेत हा मृतदेह मिळालेला आहे. या मुलाची छाती पूर्णपणे फाडली गेलेली पाहून नातेवाईकांनी देखील हंबरडा फोडलेला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर मृत्यूचं नेमकं कारण समजू शकणार आहे. 10 वर्षीय कृष्णाचा खून झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वीरेंद्र, धक्कादायक ही घटना आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती? अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक ही घटना आहे. 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह अशा पद्धतीने आढळला आहे की मन हेलावून जाईल. नेमकं त्याच्या मृत्यूचं कारण काय हे काही तासानंतर कळेलच, पण अशा पद्धतीने जर का खून किंवा अजून काय झालेलं आहे, त्याच्या मागचं कारण काय हे स्पष्ट होईल. पण एकंदरीत ही घटना अतिशय मन हेलावून टाकणारी आहे. बरं वीरेंद्र, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल.